कोथळी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाच्या जाळ्यात। 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तहसीलदारांच्या पथकाची कारवाई। मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर महसूल विभागाने कारवाई करत तब्बल 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 18 जून रोजी रात्री 11:30 वाजता करण्यात आली। विश्वगंगा नदीच्या परिसरातून अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तहसीलदार हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकात तलाठी SD कानफाडे, VS दळवे, अमोल गायकवाड, विनोद धंद्रे यांचा समावेश होता। पथकाने रात्री कोथळी शिवारात विश्वगंगा नदीच्या पुलाजवळ MH28 BY 3875 क्रमांकाचा टिप्पर थांबवून तपासणी केली। तपासणीत 2 ब्रास वाळूसह टिप्पर आढळून आला। वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना टिप्पर चालकाकडे नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे सदर टिप्पर व त्यातील वाळू ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला असून या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। घटनास्थळ कोथळी शिवार विश्वगंगा नदी पुलाजवळ। कारवाईची वेळ 18 जून रोजी रात्री 11:30 वाजता। जप्त टिप्पर क्रमांक MH28 BY 3875। जप्त वाळू 2 ब्रास। जप्त मुद्देमालाचा अंदाजे किंमत 5,10,000 रुपये। महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे अवैध वाळू वाहतुकीवर लगाम घालण्यात यश आले आहे।